तिकडे विकेंडची सुट्टी आणि पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आता घराबाहेर पडल्याचं चित्र दिसतंय। याच वाढत्या वाहन संख्येमुळे कल्याण अहिल्यानगर महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। तरीही वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती आव्हानात्मक बनते आहे। आणि या रस्त्यावरील सद्यस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। कल्याण अहिल्यानगर महामार्ग जो आहे गेल्या 9 दिवसांपासून बंद आहे। जवळजवळ हा 10वा दिवस आहे। आता जर आपण पाहिलं तर इथे जी हलकी वाहनं आहेत ती सोडण्यात येत आहेत, मात्र अवजड वाहनांना ही बंदी करण्यात आलेली आहे। काल रात्रीपासून देखील इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती, कारण आज शनिवार रविवार आहे। रविवारला खरं तर वर्षा पर्यटनामुळे माळशेज घाटात येण्याकडे पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात कल असतो आणि त्याच्यामुळे आज रविवारच्या दिवशी आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात जी वाहनांची आहे ती गर्दी झालेली दिसते। एकूणच जो जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे की इथे आता वाहनांना बंदी करण्यात आली आहे, कारण जो खचलेला मार्ग आहे तो काम करण्याची इथं जी काही परिस्थिती आहे पावसामुळे ती अधिकच बिकट बनलेली आहे। त्यात जर वाहनं अवजड असतील तर काम होऊ शकणार नाही। काय परिस्थिती आता, कारण आज शनिवार रविवार देखील आहे, पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। आपण शनिवारी पूर्णपणे रस्ता बंद केला होता, तरी आपण आवाहन केलं होतं लोकांना, प्रवाशांना की पर्याय मार्ग दिले जिल्हाधिकारी साहेबांनी आदेशामध्ये की पुण्याला जाणारे किंवा अहिल्यानगरला जाणारे लोकांनी संगमनेर मार्गे त्या रस्त्याने समृद्धी महामार्गाचा वापर करावा आणि लोणावळा मार्गे जो पुण्याकडे जाणार लोकांनी लोणावळ्याचा वापर करावा। पण परंतु काय झालं, काल शनिवारी अचानक मान्य तहसीलदार साहेबांकडून आदेश प्राप्त झाले की पूर्ण रस्ता बंद करावा। रस्ता बंद केल्यामुळं वाहतूक कोंडी भरपूर झाली आणि पर्याय मार्ग म्हणून इथल्या स्थानिक लोकांनी 10-15 लोकांनी खिरेश्वर मार्गे पिंपळगावकडनं जो कच्चा रस्ता आहे त्याचा वापर केला। ज्या लोक मुंबईकडनं आलेले आहेत त्यांना वाटलं हा पर्याय मार्ग आहे जेणेकरून तो चांगला असणार, परंतु तो रस्ता एवढा चांगला नसल्यामुळे ट्रॅफिक कोंडी झाली। सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत लोकांची अक्षरशः तिथं वाहतूक कोंडीमुळे पूर्ण रस्ता ब्लॉक झाल्यामुळं अचानक हा रस्ता मोकळीक करण्यात आला, जेणेकरून शनिवार रविवारी प्रवाशांची गर्दी जास्त असते। जड वाहतूक सोडून फोर व्हीलर हलकी वाहनं थोडक्यात चालू ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे आपण पाहतोय की जी हलकी वाहनं आहेत ती काही प्रमाणात सुरळीत ठेवली आहेत, कारण जो काही वाहनांचा इकडे येण्याचा जो वेग आहे तो अधिक आहे। कल्याण अहिल्यानगर हा जो महामार्ग 61 आहे हा खरं तर जवळचा मार्ग समजला जातो बीड नगर किंवा ह्या बाजूने इकडे कल्याणकडे जाण्यासाठी। त्यामुळे ते प्रवासी त्यासोबतच शनिवारी रविवारी जे काही पर्यटक आहेत ते या दिशेने येऊ लागलेले आहेत। आजूबाजूचा जो परिसर आहे इथल्या वर्षा पर्यटनासाठी हा प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामुळे ही जी वाहतूक कोंडी आहे ती काहीशी झाली होती। मात्र आपण जर या महामार्गावरून प्रवास करणार असाल तर शक्यतो या महामार्गावरून प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, माळशेज, पुणे।